हुक्म चाहिए, अदृश्य इंग्रज काला सदृश हुक्म चाहिए, इंग्रज काला सदृश हुक्म चाहिए, हे अदृश्य हुक्म चाहिए। सब शामिल होकर ये सिर्फ ऑपरेशन यहाँ पे नहीं टिकेगा, इसको उग्र रूप धारण करने से पहले इनको जागीर हो जाए, ऐसा मैं उनको आह्वान करता हूँ। और दशरथ जी भगत साहब, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। नागरिकांना सेवा सुविधा देण्यास कसूर करणाऱ्या सिडको प्रशासन विरोधात माजी विरोधी पक्षनेता दशरथ भगत, माजी नगरसेविका वैजयंती भगत, युवा नेता निशांत भगत, संदीप भगत, शैलेश घाग यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते। यावेळी सानपाडा सोनखार परिसरातील सर्व सेक्टरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताट आणि ढोल वाजवून आणि सिडकोचा निषेध करण्यासाठी काळ्या फीत बांधून सिडकोच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी दशरथ भगत यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक देखील उपस्थित होते। यावेळी ज्या मूलभूत मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले ते पुढील प्रमाणे: सानपाडा सोनखार परिसरातील सर्वच सेक्टरमधील नागरिकांना रेल्वे तिकीट घर, दुचाकी आणि 4 चाकी वाहनांसाठी पार्किंग, ऑटो स्टँड, सुरळीत रस्ता पदपथ, पोलीस बीट चौकी, स्ट्रीट लाईट, सीसीटीव्ही कॅमेरा, शौचालय आणि स्नानगृह। पत्रकारांशी बोलताना माजी महापौर सागर नाईक यांनी सांगितले की सिडको आज पैसे कमवण्याचे माध्यम झाली आहे, त्यामुळे जनता गेली खड्ड्यात असे काहीसे चित्र नवी मुंबईत दिसत आहे। सिडको एक सोने की चिड़िया के तौर पे बोला जाता है। यहाँ पे व्यवहार होते हैं, बहुत बड़े बड़े करोड़ों के व्यवहार होते हैं, और इस माध्यम से जनता गई खड्डे में। क्या जनता गई खड्डे में? कहाँ से पैसा है वो सिर्फ देखो, इसके लिए टेंडर निकालो, टेंडर मैनेज करो, इस तरीके से कामकाज चल रहा है। और हम सिर्फ आंदोलन की लड़ाई नहीं, निशांत जी भगत साहब वो जमीन बिक्री के लिए निकाले, उसके लिए कोर्ट में हम लोग गए लोगों के लिए, क्योंकि जमीन नहीं रहेगी तो नवी मुंबई पालिका विकास कहां से करेगी। 500 स्क्वायर मीटर के ऊपर के सारे प्लॉट बेचो, ऐसे तुगलकी निर्णय किस प्लानिंग के हिसाब से कर रहे, किस भविष्य को देख रहे, मुझे पता नहीं। और आदरणीय लोकनेता गणेश जी नाईक साहब ने फिर विधानसभा में प्रश्न उठाया कि थाना मुंबई ने आपने बर्बाद कर दिया, अभी नई मुंबई बर्बाद करने के लिए आगे। अभी उनको फिर डर लग गया कि ये लोगों के मन का विषय है, फिर उनको हमारे जो मुद्दा उठाया उस वजह से वो निर्णय पीछे लेने पड़ा। नवी मुंबईच्या भविष्यासाठी आम्ही लढत राहणार। सिडकोने जो मुखवटा घातला आहे तो आम्ही काढूनच राहणार आणि सिडकोने आता आपला गाशा गुंडाळावा असेही सागर नाईक यांनी सांगितले। नवी मुंबई के भविष्य के लिए हम लोग लड़ते रहेंगे, रास्ते पे लड़ेंगे, न्यायालय के इधर लड़ेंगे, पर इनका जो मुखौटा है कि ये जो शहराचे शिल्पकार के तौर पे घूमते हैं, वो मुखौटा निकालने की अभी जरूरत आ गई। कि आज नई मुंबई का कत्ल करके दूसरे जगह का जेब भरेगा, ये सिडको ने ये कामकाज चालू, और ये अभी सिडको का पूरा बोरिया बिस्तर निकल के जाने का अभी ये टाइम आया है। नई मुंबई शहर एक सामर्थ्यवान शहर है, अगर इसको और विकास के दृष्टि में किसी को आंख में चलता है कि ये विकास इतना नंबर 1 क्यों है, क्या किसी को सहन नहीं होता है कि ये शहर नंबर 1 क्यों है, नहीं रह सकता है शहर नंबर 1, इसके लिए इस शहर को बर्बाद करो, ऐसा प्रकार का निर्णय
देने का कर रहे हैं। और उसी के साथ भ्रष्टाचार तो आप चरम सीमा पे पहुंचा है, ऐसा देख रहे हैं। कहा मतलब माता प्रेम होता है, घड़िया 50 लाख की दी जा रही है और अलग अलग प्रशासन के गाड़ियों में नोटे काउंटिंग की मशीन मिल रही है। शायद जैसे कहा कि यहाँ पे भी सिडको में भी नोटे काउंटिंग की मशीन मिल सकती है, क्या पता। दिवाली गिफ्ट दो, दिवाली गिफ्ट उनको दशरथ जी भगत साहब देंगे कि उनका टाइम बचे और थोड़ा टाइम जो बचा हुआ टाइम हमारे लोगों के शहर के लिए सेवा के लिए उपलब्ध हो। तो आज यहाँ पे उपोषण दशरथ जी भगत साहब ने उपोषण किया है, ये शहर के लोग और इसमें सब लोग शामिल। इस उपोषण में सब शामिल होकर ये सिर्फ उपोषण यहाँ पे नहीं टिकेगा, इसको उग्र रूप धारण करने से पहले सिडको जागीर हो जाए, ऐसा मैं उनको आह्वान करता हूँ। और दशरथ जी भगत साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। पत्रकारांशी बोलताना दशरथ भगत यांनी सिडकोच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत सांगितले की आम्ही अंतःकरणाची हाक सिडकोच्या कानावर घालून सिडकोची कान उघडणी करण्यासाठी सदर आंदोलन केले आहे। या ज्या निवेदनामध्ये आहे ना, या निवेदनामध्ये सुरुवातीला माझ्या भाषणामध्ये सांगितलं स्पष्टपणाने की जो सोनखार, पामबीच, सानपाडा सेक्टर 1, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 चे नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। हे त्यांच्या सुखसुविधेसह हे प्रतिनिधित्व करतात पूर्ण शहराचं। काय म्हणतोय दादा, पूर्ण शहराचे प्रतिनिधित्व करतात। कारण या ठिकाणी आम्ही फक्त निवड वाढ म्हणून वैजंती बघत असले असेल, त्या भागाचे प्रतिनिधित्व वैजंती बघत असले असेल, परंतु या ठिकाणी निशांत असेल हे आमचे नागरिक आहेत, सागरजी नाईक साहेब त्या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी जे सर्व नागरिक बसलेले आहेत त्या भागाच्या सुखसुविधेसाठी सह, तिथल्या भागाच्या सुखसुविधेसह या शहरामध्ये यांचे अनेक नातेवाईक राहतात, बरोबर ना। तुमचे नाते गोते मित्रमंडळी या नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पनवेलमध्ये, उरणमध्ये यांच्यासाठी देखील हा प्रतिनिधित्व करतोय। काय करतोय? प्रतिनिधित्व करताना सांगतोय आम्हाला द्याच, बरं आमच्यासह जो काही 55 गावं आहेत त्याच्यासोबत ठाणा असेल, मुंबई असेल, ठाणा सुद्धा द्या, असा या ठिकाणी अर्थ आहे। ही अंतःकरणाची अर्थ आहे, असा या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे। त्यांनी पुढे असेही सांगितले की सिडकोने नवी मुंबईच्या सर्व रिकाम्या भूखंडावर कब्जा केला, त्यामुळे आज जरी 1 लाख लोकांची सभा घ्यायची असेल तरी आपल्याकडे भूखंड नाही, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली। हे नियोजन शहर, स्मार्ट सिटी, आम्ही शिल्पकार, त्या ठिकाणी पोलीस चौकी 500 चौरस मीटरची सुसज्ज पोलीस चौकी किती द्यावी, ही मागणी आहे त्या ठिकाणी। सीसी कॅमेरे, आता रात्री अपरात्री आता त्या ठिकाणी जे काही आधुनिकतेने एक्स्ट्रा डोळे दिलेले आहेत, एक्स्ट्रा मेंदू दिलेला आहे, हे डोळे त्या ठिकाणी लावले पाहिजे, म्हणजे सीसी कॅमेरे लावावेत, अशी त्या ठिकाणी आमची मागणी आहे। सानपाडा सेक्टर 30, वाशी सेक्टर 30 सानपाडा रेल्वे स्टेशन, तो माझा प्रभाग येतो, तिथले नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। वाशी सानपाडा रेल्वे घसून अगदी म्हणजे हायवेच्या साईडला एक छोटासा भूखंड आहे, काहीच नाही तिथे, 1 इंच जागा ठेवली नाही। म्हणजे ही सिडकोची चोरी म्हणावी की डकेती म्हणावी, तर तो 1000 मीटरचा, सॉरी 10 गुंठ्याचा भूखंड आहे। नागरिकांनी कलकलेची विनंती केली, माझ्या मुलांना, आम्हाला मुलाला खेळा तर कुठे मुलांना घेऊन जा, सोसायटीची खेळलं तर गोंगाट केलं तर सोसायटी लोक नाराज होतात। एक 10 गुंठ्याचा तो भूखंड आहे, तेवढा तो आम्हाला द्यावा म्हणून आम्ही विनंती करायला एमडी कडे गेलो आणि त्याला आश्चर्य, आनंद वाटला। त्याला आनंद काय वाटला की जागा सापडली, म्हणजे जागा त्यांच्या रेकॉर्डवर नव्हती, ती जागा सापडली आणि नंतर लगेच दुसरी कंपाऊंड टाकायला सुरुवात। म्हणजे याला आम्ही काय म्हणतो, हलकटगिरी हो। म्हणजे हे शब्द ऐकायला बरं वाटत नाही, पण दुसरा शब्द तरी मला सांगा ना। आज या ठिकाणी पामबीचला आमचे नागरिक, या नवी मुंबई शहरामध्ये नागरिक राहतात। आझाद मैदान, शिवाजी पार्क, लाखाच्या सभा होऊ शकतात, धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात,
सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकतात, आध्यात्मिक कार्यक्रम होऊ शकतात, स्पोर्ट्स कार्यक्रम होऊ शकतात, राजकीय कार्यक्रम होऊ शकतात, लाखा सभा. नव्या मुंबईमध्ये 1 लाखाची सभा कुठे होईल सांगावं, एक जागा दाखवा. दशरथ भगत यांनी असेही सांगितले की जनतेच्या समस्यांना अनुसरून आम्ही अनेक वेळा सिडको संचालकांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे ही अदृश्य हुकुमशाही असल्याचेही ते म्हणाले. हे जे आताचे एमडी साहेब आले, नगरसेविका आणि मी नगरसेविका असताना सुद्धा अनेक वेळा गेलो, त्यांचं पिये ताट मान करून छातीत आणून, कारण साहेब कडक म्हणजे हे ना कडकच ना, साहेब जेवढा कडक तेवढा हे कडक. मग त्यांना आम्ही सांगायचं साहेब आम्ही आलोय, आमचा चिठी द्या. नाही म्हणतो, भेटणार नाही तुम्हाला. का भेटणार नाही? अपॉइंटमेंट पत्र काय द्या, तुमचा तुम्ही वेल मागण्याचं पत्र द्या. हुकुमशाही अदृश्य, इंग्रज काळात सदृश्य हुकुमशाही, इंग्रजांच्या काळात सदृश्य हुकुमशाही, ही अदृश्य हुकुमशाही. पत्र द्या. पहिला पत्र दिलं एमडी साहेबांना, वेल द्या. पत्र आहे त्याच्यामध्ये, याच्यामध्ये पत्र जोडले आम्ही. एमडी साहेब ऐकत असेल ऐका, ह्या चॅनलच्या माध्यमातून ऐका. मी तुम्हाला पत्र दिलं होतं वेल देण्यासाठी. त्या पत्राला, ते पत्र दशरथ भगतचं किंवा वैजयंती भगतचं पत्र नाहीये, ते पत्र नागरिकांचं आहे. आज सिडको प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात 1 दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. परंतु जर नागरिकांच्या मागण्या वेळीच मान्य झाल्या नाही तर पुढे आणखी कठोर पावले उचलली जातील, असा इशारा देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.